Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 7th General Science, and the name of lesson is the living world adaptation and classification. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान या विषयातील लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय तर सजीव सृष्टी आणि अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. तर अडॅप्टेशन याला म्हणायचं अनुकूलनाची जर व्याख्या आपण पाहिली, अडॅप्टेशन द चेंजेस ऑकर्ड इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर सस्टेन इन अ चेंजिंग एन्व्हायरमेंट इज सेड टू बी अडॅप्टेशन असं आपण म्हणतो. त्यालाच आपण अनुकूलन म्हणतो. सजीव स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी परिसरात जे काही बदल घडतात त्या बदलांना अनुकूलन करण्यासाठी जे काही बदल त्या स्वतःमध्ये करतात त्याला आपण अनुकूलन असं म्हणतो. तर क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण. आपण पाहतो जे सजीव आहेत ते सजीव विविध वर्गामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे हे आपण पाहतो. तर मित्रांनो, या ठिकाणी एक छोटासा प्रश्न विचारलेला आहे. इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग थिंग सीन. सजीवांमध्ये आपल्याला डायव्हर्सिटी कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये पाहायला मिळते. म्हणजे डायव्हर्सिटी म्हणजे काय तर विविधता. बघा, काही प्राणी हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, काही प्राणी आपल्याला पाण्यामध्ये पाहायला मिळतात, काही जमिनीवर आहेत, काही सरपटणारे आहेत, काही उडणारे आहेत, तर काही पाण्यामध्ये पोहणारे आहेत. अशा विविध प्रकारच्या सजीव आपण आपल्या पृथ्वी तलावर किंवा आपल्या सभोवताली आपण पाहत असतो. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट इज फाउंड ऑन द अर्थ. बघा, पृथ्वी तलावरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पती पाहायला मिळतात. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर्स. आपण पाहतो काही वनस्पतींना काय असतात, वेगवेगळ्या कलरची वेगवेगळ्या रंगाची फ्लॉवर्स फुलं आपल्याला पाहायला मिळतात. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर व्हेरॅज सम आर टू बी फाउंड इन द डेझर्ट विच हॅव अ स्कॅर्सिटी ऑफ अ वॉटर. बघा, काही ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला कुठं पाहायला मिळतात, पाण्यामध्ये, तर काही आपल्याला वाळवंटामध्ये वनस्पती पाहायला मिळतात ज्या ठिकाणी पाण्याची खूप कमतरता असते. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन अ स्नोवी रिजन. तर काही वनस्पती आपल्याला बर्फाळ प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर सम प्लांट्स cannot be seen without a microscope whereas some are huge in size. बघा, काही वनस्पती ज्या आहेत त्या कशा असतात, खूप छोट्या असतात, मायक्रोस्कोपिक असतात. मायक्रोस्कोपचा वापर केल्याशिवाय ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत. अँड द ऑर्गॅनिझम ऑर द प्लांट विच इज व्हेरी स्मॉल मायक्रोस्कोपिक विच आर नॉट सीन विथ आवर नेकेड आईज, त्याला आपण मायक्रोस्कोपिक प्लांट असे म्हणतो. तर काही असे प्लांट आहेत बन्यान ट्री सारखे मोठे जे आपल्या डोळ्याला दिसतात आणि आकाराने खूप मोठे आहेत. म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळतं, इन प्लांट वी हॅव टू सी डायव्हर्सिटी ऑफ व्हरायटी ऑफ प्लांट्स वी हॅव टू सी इन आवर सराउंडिंग. आपल्या परिसरामध्ये आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आपण पाहतो. काही मायक्रोस्कोपिक जे आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत, तर काही ह्यूज खूप मोठे आकाराने मोठे. काही वनस्पती आपल्याला पाण्यामध्ये आढळतात, काही वनस्पती आपल्याला वाळवंटामध्ये पाहायला मिळतात, तर काही वनस्पतींना फुले असतात, वेगवेगळ्या रंगाची फुले. अशा व्हरायटीज आपल्याला वनस्पतींमध्ये पाहायला मिळतात. ॲज लाईक प्लांट ऑर लाईक प्लांट्स ॲनिमल टू शो डायव्हर्सिटी. ज्याप्रमाणे आपणाला वनस्पतींमध्ये विविधता पाहायला मिळते त्याचप्रमाणे
प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला विविधता पाहायला मिळते, डायव्हर्सिटी पाहायला मिळते. मग कशा प्रकारे सम ॲनिमल्स आर युनिसेल्युलर अँड अदर्स मल्टीसेल्युलर. काही ॲनिमल्स कशा असतात, युनिसेल्युलर असतात, एकपेशी असतात, तर काही ॲनिमल्स कशा असतात, मल्टीसेल्युलर, बहुपेशी असतात. सम आर व्हर्टिब्रेट्स whereas others are invertebrate. काही व्हर्टिब्रेट्स असतात, त्याला आपण प्रश्नवंशीय म्हणतो, आणि काही इनव्हर्टिब्रेट असतात, अप्रश्नवंशीय असतात. अँड दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. ह्या पृथ्वीतलावर, या जगावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचा समावेश पाहायला मिळतो. त्यामध्ये काही ॲक्वॅटिक आहेत, मासे आपल्याला पाहायला मिळतात, फिशेस, दे आर ॲक्वॅटिक. टेरेस्ट्रियल, जे जमिनीवर राहतात, जसे की आपण आहोत. ॲम्फिबियन्स, जे जमिनीवरही राहतात आणि पाण्यामध्येही राहतात. रेप्टाइल्स, जे सरपटतात. एरियल, जे हवेमध्ये उडतात. दिस ऑब्झर्वेशन गिव्ज राईज टू द क्वेश्चन. हे जे ऑब्झर्वेशन आहे, यामधून एक प्रश्न उद्भवतो की हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बिईंग. ही जी वैविध्यता आहे, ही जी जैवविविधता आहे, ही कशापासून निर्माण झाली. तर बघा, या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला, कॅन यू टेल आर द प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप अँड कॅन यू इलॅबोरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू. बघा, जे वनस्पती किंवा जे प्राणी काश्मीरमध्ये आपल्याला आढळतात आणि जे राजस्थानमध्ये आढळतात, ते सारखेच आहेत का. तर नाही. वाय? बिकॉज द एन्व्हायरमेंटल कंडिशन ऑफ काश्मीर अँड राजस्थान इज टोटली डिफरंट. सो वॉट द ॲनिमल्स अँड प्लांट्स फाउंड इन दॅट रिजन्स आर ऑल्सो डिफरंट. त्या परिसरामध्ये आढळणारे प्राणी किंवा वनस्पती ह्या कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत, कारण त्यातलं वातावरण जे आहे ते कसं आहे, वेगवेगळं आहे. बघा, या ठिकाणी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कोनिफरस ट्रीज लाईक पाईन अँड डिओडर फ्लोरिश इन अ स्नोई रिजन लाईक काश्मीर. बघा, पाईन ट्री आणि डिओडरसारखे वनस्पती आपल्याला काश्मीर रिजनमध्ये पाहायला मिळतात. काश्मीर रिजन म्हणजे कसं, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होते, बर्फाळ प्रदेश आहे, आणि वनस्पतीवर पडलेला जो बर्फ आहे तो वनस्पतींवर न थांबता तो सरळ जमिनीकडे किंवा पृष्ठभागाकडे घसरला जावा, म्हणून त्या ठिकाणी जे वनस्पती असतात त्या कशा असतात, निमुळत्या आकाराच्या असतात. वरच्या बाजूला टोकदार आणि खाली अशा पसरलेल्या, जसं की पाईन ट्री आहे किंवा डिओडरसारखे वनस्पती आपल्याला या काश्मीर प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. आणि डेझर्ट रिजन, जसं की राजस्थानमध्ये काय आहे, डेझर्ट आहे, वाळवंट आहे, आणि त्या ठिकाणी आपल्याला पाण्याची कमतरता असते. आणि अशा ठिकाणी कुठले प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात, कॅक्टस आणि अकायका. जसं की आपला निवडुंग, जे फ्लेशी असतात, ज्यांची पानं जाड असतात, रंगाने हिरवे असतात, आणि ज्या वनस्पती पाणी आपल्या शरीरामध्ये जास्त काळ साठवून टिकून ठेवू शकतात, अशा वनस्पती आपल्याला ह्या राजस्थान रिजनमध्ये पाहायला मिळतात. बघा, द प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकायका, त्यालाच आपण बबूल असं म्हणतो, आर फाउंड इन द रिजन ऑफ राजस्थान. बघा, त्याचप्रमाणे द कॅमल, अ डेझर्ट ॲनिमल. कॅमल आपण उंट, ह्या उंटाला आपण काय म्हणतो, डेझर्ट ॲनिमल. हा जो कॅमल आहे तो काश्मीरमध्ये आपल्याला आढळेल का, तर तो आढळणार नाही. द कॅमल इज अडॅप्टेड फॉर डेझर्ट रिजन. So what? This camel is not found in a Kashmir because there is no desert, there is the snowy region. So here आता आपण पाहतोय अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे काय, तर अनुकूलन. आपण त्याची व्याख्या पाहिली. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्प्स देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग.
बघा ग्रॅज्युअल, सातत्याने त्यांच्या शरीरामध्ये होणारा बदल, त्यांच्या वागणुकीमध्ये होणारा बदल, आणि तो काय करतो, त्या वातावरणामध्ये त्यांना तो जुळवून घेण्यासाठी मदत करतो. त्याला आपण म्हणतो अडॅप्टेशन, अनुकूलन. Such changes are called as adaptation and they takes place over a long period of time. The changes occurred in a body part or behavior of an organism is not a sudden change. हा जो बदल आहे तो तात्काळ लगेच होणारा नाही, तर तो कसा आहे, स्लो अँड ग्रॅज्युअल. तो सावकाश आणि कायमस्वरूपीचा आहे. त्याला आपण म्हणतो अडॅप्टेशन. आपण पाहतोय अडॅप्टेशन इन अ प्लांट. आता प्लांट्समध्ये, वनस्पतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणारं अनुकूलन त्याच म्हणतो अडॅप्टेशन. बघा एक छोटासा टेबल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू. हा चार्ट पूर्ण करायचा आहे आणि तुम्हाला जर कुठल्या गोष्टी माहिती असतील तर माहिती असलेल्या गोष्टींचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला ह्या चार्टच्या माध्यमातून त्याची नोंदणी या ठिकाणी करायची. बघा प्लांट्स, लोटस कमळ हा कुठे आढळतो, पाण्यामध्ये. हॅबिटाट्स म्हणजे तो वेअर इट फाउंड, इट इज ॲक्वॅटिक. टाईप ऑफ रूट, याच्या मुळा कशा आहेत, फायब्रस आहेत, तंतुमय आहेत, ते तंतुमय आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्स, याची पानं कशी आहेत, लार्ज अँड राऊंड विथ अ वॅक्सी लेअर. बघा कमळाची पानं कशी आहेत, फ्लॅट आहेत, आकाराने मोठी आहेत आणि त्याच्या पृष्ठभागावर वॅक्सी लेअर आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम, त्याची स्टेम कशी आहे, त्याचं खोड कसं आहे, हॅलो अँड फ्लेक्झिबल, पोकळ आहे आणि फ्लेक्झिबल आहे. तर कॅक्टस, निवडुंग हा कसा आहे, डेझर्ट एरियामध्ये सापडतो, हा टेरेस्ट्रियल आहे, जमिनीवर आहे. टाईप ऑफ रूट, याचं रूट फायब्रस नाही. द रूट ऑफ दिस प्लांट्स आर ग्रोन डीप इन द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर. बघा डेझर्टमध्ये सापडणारा हा वनस्पती आहे आणि या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्या कारणाने तो जमिनीमध्ये खोलवर कसा असतो, पाण्याच्या शोधामध्ये तो जातो. लॉंग आहे म्हणजे हे टॅप रूट आहे. अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्ज आर फ्लेशी. हे लीव्ज कशा आहेत, फ्लेशी आहेत. यांच्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. याच्यावर सुद्धा वॅक्सी लेअर असतं. अँड स्टेम इज अ शॉर्ट अँड स्ट्रॉंग. बघा आपण बाबळीचं झाड जर पाहिलं असेल तर ते कसं असतं, स्ट्रॉंग असतं. बनियन, इट इज ऑल्सो टेरेस्ट्रियल. रूट कसे आहेत, याचे सुद्धा रूट फायब्रस नाहीत. दीज आर ऑल्सो लॉंग इन सर्च ऑफ वॉटर. लीव्ज आर नॉट लार्ज and stems is not a flexible, hard and stable. आता adaptation in aquatic plants आपण पाहतोय. aquatic plants, जे प्लांट्स आपल्याला कुठं पाहायला मिळतात, पाण्यांमध्ये. the plants which are grown and developed into water, they are said to be the aquatic plants, and well known example of aquatic plant is the lotus. आपण कमळ म्हणतो, ते कमळाचं जे झाड आहे ते आपल्याला ॲक्वॅटिक, त्याला आपण म्हणतो. एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितली बघा इथं, व्हिजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज रिव्हर, ब्रोक पॉन्ड, लेक इन आवर सराउंडिंग. व्हॉट डिफरन्सेस डू यू ऑब्झर्व बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक प्लांट्स. जायचं आणि काही ठिकाणांना भेट द्यायची आणि जे प्लांट्स आपल्याला ॲक्वॅटिक, जे जलचर वनस्पती आहेत आणि जमिनीवर उगवणाऱ्या ज्या वनस्पती आहेत याच्यामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळतो याची नोंद ठेवायची आहे. सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. बघा वनस्पती ज्या ॲक्वॅटिक आहेत त्या पाण्याच्या तळाला असतात आणि त्यांच्या जे रूट्स आहेत ते जमिनीमध्ये खोलवर रुजलेले आपल्याला पाहायला मिळतात. देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड व्हाईल लीव्ज अँड द फ्लावर्स फ्लोट ऑन द सरफेस.
त्यांची जी स्टेम आहे, त्यांची जी खोड आहे ते काय आहे, पाण्यामध्ये असतं, परंतु त्यांचे जे पानं आहेत, जे फ्लावर आहेत ते पाण्यावरती तरंगताना पाहायला आपल्याला मिळतात. हावेवर सम प्लांट्स आर एंटायरली फ्लोट. काही प्लांट्स पूर्णतः त्या पाण्याच्या पृष्ठभागावर आपल्याला तरंगताना पाहायला मिळतात. देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉइल. त्यांच्या ज्या रूट्स आहेत, त्यांच्या ज्या मुळा आहेत त्या जमिनीमध्ये अँकर झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत. अँड द सरफेस ऑफ लीव्स अँड स्टेम ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कवर्ड विथ अ वॅक्सी लेअर. बघा, काही जे वनस्पती आहेत, जे ॲक्वॅटिक आहेत, त्या वनस्पतींचे जे लीव्स आणि स्टेम जे आहेत ते काय आहेत, वॅक्सी लेअरने काय झालेले आहेत, कवर्ड झालेले आहेत. लीव्स ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड सिलेंडर लाईक अ रिबन. धिस शेप, हा जो आकार आहे त्या पानांचा, पान मोठे असलेले, त्यांची थिन आणि सिलेंडर रूट स्टेम, ह्याची काय त्या पानांची रचना, त्या वनस्पतीची रचना आहे ती कशासाठी आहे, द शेप ऑफ द प्लांट, शेप ऑफ द लीव्स, शेप ऑफ द रूट्स. धिस शेप्स हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर. हे जे आकार आहे, जो पाण्याचा तरंग आहे, पाण्याचा जो करंट आहे, जो फ्लो आहे, त्या फ्लोमध्ये त्यांना स्टँड राहण्यासाठी, त्या ठिकाणी स्थिर राहण्यासाठी त्या आकाराचा त्यांना उपयोग होतो. अँड एअर स्पेस इन द स्टेम अँड पेट्युल्स ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर यूजफुल फॉर फ्लोटिंग इन द वॉटर. बघा, त्यांचं जे रूट, त्यांचं जे स्टेम आहे, हॅलो आहे, पानांचा जो वॅक्सी लेअर आहे तो त्याला काय करतो, पाण्यावरती तरंगायला मदत करत असतो. हिअर सम क्वेश्चन्स आर आस्क्ड. व्हाय डज वॉटर ट्रिकल्स ऑफ लोटस लीव्स. आता आपण जर लोटस लीव्स पाहिलं असेल, लोटसचं जे पान आहे ते पाण्यामध्ये असतं, परंतु त्या पानावरती पाणी थांबत नाही. याचं कारण काय आहे, तर द वॅक्सी कवरिंग आहे, वॅक्सी कोटिंग आहे, आणि त्या वॅक्सी कोटिंगमुळे त्यावर पाणी थांबत नाही. वाय डज द लीव्स ऑफ दिस प्लांट्स रूट्स इन अ वॉटर. या वनस्पतीचे लीव्स जे पाण्यामध्ये का बुडत नाहीत असं आपण त्याला म्हणू. तर द साईज ऑफ द लीव्स, त्याचा आकार कसा आहे, साईज मोठे आहेत, फ्लॅट आहेत, आणि त्याच्यावर वॅक्सी कवरिंग आहे, त्याचबरोबर त्यावर एअर स्पेस आहेत. त्या एअर स्पेस असल्या कारणामुळे ते पाण्यामध्ये न बुडता ते पाण्यावरती तरंगतात. वाय आर देअर रूट्स शॉर्ट्स अँड फायब्रस. त्यांचे जे रूट्स आहेत ते शॉर्ट का आहेत आणि फायब्रस का आहेत, तर फायब्रस तंतुमय, शॉर्ट आकाराने लहान असे का असतात, तर त्या पाण्यामध्ये त्यांना तरंगण्यासाठी, त्यांचं न्यूट्रियंट्स गोळा करण्यासाठी त्याची मदत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला होत असताना मिळते. हिअर वी मे स्टॉप. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज शेअर. थँक यू.